नमस्कार मंडळी, मी योगेश चंदवरकर पुन्हा गप्पा नवरात्रीच्या पुढच्या भागामध्ये तुमचं स्वागत करत आहोत। त्याच्या आधी तुम्ही परळच्या देवीची गप्पा ऐकली, कसा मंडळाचा इतिहास होता, काय होता ते सगळं ऐकलं। तर आता आपण धारावीमध्ये आलो आहे। मला मुळात आहे ना या देवीचं नाव आवडलं, धारावीची आदिशक्ती, सुंदर नाव आहे। तर आपण त्याच मंडळाचाच मूर्तिकार आहेत प्रेम कदम दादा नमस्कार सर्वप्रथम। नमस्कार। सर्वात प्रथम तर मुंबई गणपती पेठचे आम्ही आभार मानतो, योगेश चंदवरकरचे पण आभार मानतो की त्यांनी वेळात वेळ काढून यंदा आमच्या मंडळाला भेट दिलेली आहे। खूप वर्षापासूनचं ते स्वप्न होतं आमचं की योगेशने यावं लवकर बाईट घ्यायला, तर ते यावर्षी पॉसिबल झाले त्याच्या वेळात वेळ काढून। त्यामुळे तुझ्या टीमचे आणि तुझे खूप खूप धन्यवाद। तर दादा मला एक सांग ना की म्हणजे असं कसं की सगळे ते एक बोलतात ना की असे वेगवेगळे नावं आहेत, पण ह्याच्या आधी म्हणजे आता मी बऱ्याच वर्षापासून जसं तुम्ही बोलताय की मी येतोय, खूप वर्ष आधी मी असं कधी आदिशक्ती असं कुठल्या मंडळाचं नाव नाही ऐकलं। तर ही संकल्पना कशी सुचली की धारावीची आदिशक्ती असं नाव द्यायला? मुळात धारावीची आदिशक्ती असं नाव ठरवलं नव्हतं आधी। जेव्हा आम्ही मूर्ती करायचो तेव्हा वेगवेगळ्या नावांनी जसं लोकांना भावेल तसं लोक तिला बोलवायचे। कोण धारावीची माऊली म्हणायचं, कोण धारावीची महाराणी म्हणायचं। तो भक्तीकडे कल वाढला देवीच्या, आणि तिथून मग त्याच्यानंतर शक्तीची पण मूळ शक्ती म्हणजे आदिशक्ती, सर्व शक्त्यांची महामाया, त्यामुळे ती आदिशक्ती अशी नाव देऊन आम्ही त्या वर्षी असं काय वाटलं नव्हतं की नाव एवढं नावारूपाला येईल मंडळाचं। तर 2008-9 साली ते नाव दिलं होतं आम्ही देवीला, आणि ते आत्तापर्यंत तो परत ते सर्वांना नाव आवडलं, मग ते आम्ही कंटिन्यू केलेलं आहे मंडळाचं। तर मला सांगा ना की आता मग नंतर ही मुंबईतली सगळ्यात पहिली कागदी लगद्याची ही देवीची मूर्ती, तर ही संकल्पना मुळात कशी सुचली आणि का सुचली ही कागदाची? मुळात आपलं मंडळाची स्थापना 1977ला झालेली आहे। यंदा मंडळाचं आपलं 49वं वर्ष आहे, आणि 49 एवढ्या वर्षामध्ये आपण कधीच POPची वगैरे मूर्ती बसवलेली नाही। आपण जेवढी आहे तेवढी इको फ्रेंडली च्या बेसवरच स्थापना केली होती पहिल्या वर्षी आमच्या आजोबांनी वगैरे, तर ती पुढं तशीच परंपरा सुरू ठेवली। आणि जेव्हा पहिल्या वर्षी ते माझ्यामध्ये ते लॉकडाऊनच्या थोड्या 2 वर्ष अलीकडे ती मूर्ती मातीचीच होती, पण विसर्जनाच्या वेळी मूर्ती समुद्रावर पोचायला उशीर व्हायचा, आणि त्यावेळी ती पौर्णिमा वगैरे त्या कारणाने आहुतीचा वगैरे प्रकार असायचा। तर ती म्हणजे 700-800 किलोची मूर्ती घेऊन समुद्रामध्ये कमीत कमी 1.5 किलोमीटर आत जावं लागायचं, आणि मुलांचे तेवढे पेशन्स नसायचे, कारण का इथून पूर्ण मिरवणूक सांभाळायची 8-9 तास, आणि परत तिथून आतमध्ये समुद्रात जायचं, आणि त्यामुळे थोडं तो टेक्निकल थोडा चॅलेंजिंग पडत होतं ते मातीची मूर्ती हँडल करणं विसर्जनाला। त्यामुळे त्याच्या नेक्स्ट इयर आम्ही मग विचार केला की याच्यात अजून वेगळं काय करू शकतो। तर तेव्हा ती नुसतीच कागदाची संकल्पना गणपतीमध्ये आली होती। लहान लहान मूर्त्या पेपरच्या लगद्याच्या सुरू होत होत्या, आणि तेव्हा नुसती लाल माती पण ट्रेंडिंगला होती, लाल मातीचे गणपती। मग तेव्हा मुंबईमधली पहिली कागदाची देवीची मूर्ती आपण ही आदिशक्तीची घडवली। मग त्यामध्ये म्हणजे असं भीती काय होती पहिल्याच वर्षी त्यावेळेला? पहिल्या वर्षी भीती अशी काय नव्हती, कारण का कागदाच्या लगद्यामध्ये मुरलेले आमचे गुरुवर्य होते आमच्यासोबत। हरीश मेस्त्री म्हणून दादा आहेत आमचे, त्यांनी आधी गणपती केले होते मोठे मोठे, तर त्यांचा पाठीवर खूप मोठा हात होता की त्यांच्यामुळे त्यात भीती वगैरे काय वाटली नाही। संदीप देवघरकर म्हणून भाऊ आहेत, ते सोबत होते एवढे वर्ष आणि आता पण आहेत, तर त्यांची पण साथ होती। त्यामुळं टीमवर्क असं एकदम पॉवरफुल असल्यामुळं कधी कुठली भीती जाणवली नाही काम करताना। त्याच्यानंतर सगळ्यात वैशिष्ट्य म्हणजे देवीचा चेहरा। म्हणजे आता मी नॉर्मली एक बघतो, म्हणजे हा प्रश्न मी ना गणपतीच्या वेळेला पण आलेला की जसं एक खातू फेस असतं किंवा एक वेलिंग फेस, तर देवी म्हणेन पण एक अण्णांचा एक चेहरा, म्हणजे ती एक पद्धत होती। मग आता तुमच्या देवीकडे बघितलं ना एक वेगळा चेहरा थोडासा जाणवतोय, तर हे त्यावेळेला कसं काय सुचवलं की थोडासा ट्रेंड पासून हा वेगळा ठेवायचा? त्यावेळेस असं झालं होतं की तसं सांगतो आम्हाला वेळ खूप भेटला होता मधला पॅसेजमध्ये। माझ्या मते तो मध्ये अधिक महिना पडला होता, आणि तेव्हा देवीचं काम करायला 15 दिवसाच्या ऐवजी 1.5 महिना मिळाला होता गणपती आणि देवीच्या मधल्या पिरियडमध्ये। तर तेव्हा तिचं मातीकाम झालं होतं, आणि साऊथ इंडियन मूवीमधल्या मूर्तींचे रेफरन्स घेऊन त्याच्यामध्ये ते मेकअप वगैरे करतात, तर त्या रेफरन्सवरती या देवीचा चेहरा तयार झाला होता। मला आता पुढचं थोडंसं म्हणजे या देवीवरच आपण येऊया की काही गोष्टी आहेत ना ही थोडीशी तांत्रिक पद्धतीचेही आम्हाला काही देवी दिसत, जसं की मातंगी आणि आहे। त्यावेळेला काही कमेंट्स पण असे होत्या की तांत्रिक देवी कसे का बसवतात, काही काही वेळेला तर खोपडी पण हातामध्ये होते।
आपण कसं आहे, आता ज्या मूर्तीचं जसं रूप आहे तसं तिला पूर्ण स्वरूप द्यायचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे मातंगी असू दे, काली असू दे, मग तिचे आभूषणं असतील किंवा तिच्या हातातले शस्त्र असतील किंवा इतर ऑर्नामेंट्स असतील तिचे, तर आपण ते पूर्ण म्हणजे 100% ते रूप इथं साकारलं गेलं पाहिजे या उद्देशाने आपण सगळे ते कार्य केलेले आहेत. आणि तांत्रिक देवी म्हणत असशील तर असं तंत्रमार्गाच्या उद्देशाने ती मूर्ती बसवली नव्हती, की मातंगी ही दशमहाविद्यांपैकी एक आहे. तर ती मूळ महाविद्या आहे मातंगी, आणि पहिली प्रायोरिटी तिलाच जाते तंत्र सरस्वती म्हणून. त्यामुळे ती तिच्या हातात विणा होता, एका हातामध्ये खोपडी होती कपाल, आणि त्याच्यावरती पोपट वगैरे बसला होता, आणि एका हातामध्ये खडग होतं तिच्या, आणि एका हात आशीर्वादाचा होता. तर अशा प्रकारे ती सौम्य स्वरूपातच बसवली होती. आणि जेव्हा तिच्या आधी कालीमाता केली होती महाकाली, तेव्हा पण ती कुठल्याही उग्र स्वरूपाची न करता ती शांत स्वरूपाची, लोकांनी जीभ काढलेली कालीमाता, महादेव पायाखाली असणारे, ती उग्र स्वरूप सर्वांनी पाहिलं होतं. पण शांत स्वरूपाची कालीमाता कुणी पाहिली नव्हती, ती आपण साकारली होती. बरोबर. तर मग अजून एक, आता इतके वर्ष म्हणजे आम्ही ती बसलेलीच देवी बघताय, या वर्षी उभी देवी, मला एकदा सांग ना की चॅलेंज काय होता आणि त्याच्या मागची संकल्पना कशी काय सुचली की यावर्षी ही करूया? यंदाच्या चॅलेंजिंग असं होतं की यंदाचं मंडळाचं, तसंच पुन्हा म्हणायला तर यंदाचं मंडळाचं 49वं वर्ष आहे. तर हे आपलं हनुमानाचं मंदिर आहे, आपल्या बालमित्र सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळाचं मंदिर आहे. तर ह्याची हाईट लिमिट आहे, आम्हाला उंचीला मर्यादा आहे की एवढ्या उंचीपर्यंतच मूर्ती आत येऊ शकते. तर मला यंदा ती उंचीची थोडंसं अंदाज घ्यायचा होता, कारण का पुढचं वर्ष बट ऑब्विसली 50वं वर्ष तर थोडं काहीतरी मोठाने, थोडं काहीतरी वेगळं करायचा प्रयत्न करणार आहे. त्यामुळं तो अंदाज घेण्यासाठी यंदा ही मोठी उभी मूर्ती साकारली आपण. आता ह्याच्यामध्ये मी एक चॅलेंज, कारण मी आगमनाला होतो, मी एक चॅलेंज त्यावेळेला बघितलेलं की ती देवी थोडीशी झोपून बाहेर काढायला लागलेली. हो, मूर्तीचा उंचीचा तो नाग आम्ही जो लावलेला आहे मागं, तो नाग आधी छोटा होता, तर तो कालांतराने तो मनाला पचत नव्हता. त्यामुळे तो मोठा जुना नाग, ती म्हणजे जो आदिशक्तीला पारंपरिक आधीपासून जो नाग वापरत आलो आम्ही, तोच नाग पूर्ण तिच्या मस्तकावरती लावलेला आहे. त्यामुळं तिची हाईट अर्धा फूट पावणा फूट उंच झाली. त्याच्यामुळे ती मूर्ती बाहेर काढताना थोडं चॅलेंज झालं, पण तिच्या कृपेने ती मूर्ती सुरळीत बाहेर पडली. आणि आपणच मूर्ती बनवली आहे, त्यामुळं काय आपल्याला एवढा मला तेच थोडं विचारायचं होतं, ते मूर्तिकार म्हणून तुला भीती नव्हती की कसं काय? नव्हती. अक्षरशः देवीवरती एवढी श्रद्धा आहे की बस तिच्यावरती सर्व सोडलं होतं. आणि मूर्ती आपण आतमधून एवढी मजबूत करतो की म्हणजे जे आता बाकी पण पेपरचे मूर्त्या वगैरे करतात, कधी कधी आपण ऐकतो अशा पेपरच्या मूर्त्या कोसळल्यात किंवा काय झालेलं आहे, तर आपल्याकडे कधीच असं झालेलं नाही. कारण का ते जे पेपरचं मटेरियल वापरतात त्याच्यापेक्षा डबल मटेरियल आणि एक्स्ट्रा आपण गोंद असू दे, झाडाचा डिंक असू दे, तो थोडा जास्त प्रमाणात वापरतो, कारण का मूर्तीला मजबूती आणि बळकटी राहावी म्हणून. आता मी फक्त आदिशक्तीचा विचारतो, आदिशक्ती बनवायला किती कालावधी लागलेला? आदिशक्ती, आता ही आदिशक्ती बनवायला आपल्याला महिनाभर तरी गेला होता. म्हणजे पूर्ण क्लेवर खिचं नवीन केलं होतं. उभी मूर्ती असल्या कारणाने आपल्याकडं ती उभी बॉडी नव्हती, त्यामुळं आदिशक्तीचा क्लेवर सिंहाचं आणि यंदाचा वाघ आपण व्हेरिएशन जो दिला, त्यामुळे ते सगळे क्लेवर यंदा नवीन होते, नवीन मोल्ड झाल्या माझ्या तयार. तर यंदा ही नवीन मोल्डमधलीच ही आदिशक्ती आपण तयार केली. आता बरंच काय काय नवीन बघायला भेटलं, पण ते आपण मूर्तिकार प्रेमकथांचा पॉडकास्ट घेऊ त्यावेळेला विचारतो मी. पण बरंच यावर्षी नवीन बघायला भेटलं. म्हणजे आता हे एक उदाहरण आहे आणि अजून पण 2 उदाहरणं आहेत मुंबईमध्ये. आता हेच मला सांगा की मग ही मूर्ती ह्या वर्षीच का? ही मूर्ती यावर्षीच का असं काही ठरवलं नव्हतं. आता जसे लास्ट इयर समयपुरा मारियम्मा मूर्ती झाली होती, तर त्या वर्षी वेगळी मूर्ती होती आपल्याकडे. म्हणजे ती गुप्त मूर्ती होती, पण काही कारणाने आम्हाला जसं आम्ही नवरात्रीला प्रत्येक वर्षी देवीला कौल लावूनच आम्ही ती मूर्ती साकारतो, तो आल्याशिवाय आम्ही मूर्ती रूपाला हात लावत नाही. तर काही तांत्रिक गोष्टीमुळं त्या मूर्तीला तयार करण्यासाठी आम्हाला तिचीच परमिशन नव्हती असंच म्हणता येईल, की काही गोष्टी त्या गुप्त राहाव्या असंच तिची इच्छा होती. त्यामुळे ती मूर्ती आम्ही स्किप करून, जसं लास्ट इयर आम्ही समयपुरा मारियम्माला गेलो होतो, त्यामुळं ती पटकन डोक्यात कन्सेप्ट आली आणि ती मूर्ती हातात सरशी होऊन गेली. नाहीतर तो कन्सेप्ट यावर्षी होता. मग त्याच्या नेक्स्ट इयरचा कन्सेप्ट असं आम्ही लावून ठेवलं ते क्रमामध्ये, की साऊथ झाल्यानंतर महाराष्ट्राचा कल घेऊन महाराष्ट्रातल्या मूर्त्या साकारायच्या 3.5 शक्तिपीठांच्या. 50वी कुठली असेल, महाराष्ट्रातली की? 50वी मूर्ती महाराष्ट्रातलीच आहे. नक्कीच अखंड महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई जगदंबाच पुन्हा अवतरणार आहे, पण ती वेगळ्या रूपात अवतरणार आहे. पण ते आता थोडीशी हिंट देतोच 50शीला तुम्हाला काय बघायला मिळणार आहे आदिशक्तीमध्ये. तर देवीने जे महिषासुराला ठार केलं आहे,
किंवा चंडमुंड, मधुकैटभ, जेवढे राक्षस देवीने 9 दिवसामध्ये जे वधले आणि तिच्या सहयोगिनी सगळ्या होत्या, नवदुर्गा वगैरे, 64 मातृका असेल, एनिवे जेवढ्या देव्या होत्या, तर सगळ्यांचे थोडे थोडे अशी झलक आपल्याला नेक्स्ट इयर 50शीला बघायला भेटणार आहे. थोडक्यात चंडी हो, सर्व बोलू सर्व शकतो आपण. नाही सर्व टोटल A to Z सर्व मूर्त्या आपल्याला थोडं थोडं त्यांचं रूप मग ह्याची बघायला पूर्वतयारी आता कशीपासून करणार? आता आदिशक्तीची पूर्वतयारी 50शीची आता सुरू झाली. तुम्ही आता डेकोरेशन बघताय आपलं यंदाचं, म्हणजे एवढ्या वर्ष मंडळाची मुलंच सर्व डेकोरेशन वगैरे करत होते, पण यंदा सर्व मुलं जॉबला वगैरे असल्या कारणाने डेकोरेशन करायला जमत नाही. त्यामुळं आपल्याच मंडळातला मित्र आहे स्वप्नील पोटे म्हणून, तर त्यांनी यंदाचं डेकोरेशन खूप सुरेख पद्धतीने आणि संपूर्ण डेकोरेशन 2 दिवसामध्ये पूर्ण केलेलं आहे. तुम्हाला एक सांगा ना दादा, की अजून एक देवीचं वैशिष्ट्य म्हणजे देवीचे अलंकार आहेत. आता हे अलंकार मला एक सांगा ना, की मग ही सगळी संकल्पना, ही देवीचं एक सौंदर्य आपण बोलतो, की अलंकाराने ते सौंदर्य वाढतं. नक्कीच. माझा वाटा ह्याच्यामध्ये मूर्ती बनवण्यामध्ये 50% जरी असला तरी 50% ती जे ऑल ओव्हर सजावट आहे, शस्त्र असतील किंवा दागिने असतील, तिला सजवण्याचं जे काय कला तिने हातात दिली आहे, तर त्याच्यावरती तिचं रूप खुलून येतं. म्हणजे आज इतर मंडळांमध्ये जरी मूर्त्या दिल्या असल्या तरी लोक म्हणतात की आदिशक्ती काहीतरी वेगळीच दिसते. तर त्याच्या मागचं खरं कारण हे आहे की तिची सजावट आणि सर्वात जास्त लक्ष आमचं देवीच्या मूर्तीकडे असतं. त्याच्यामुळे तो थोडा एक वेगळेपणा या मंडळामध्ये दिसून येतो आपल्याला. ते बरंच झालं. आता ते अगदी ते केस असतील ते मागेही सोडलेले, जसं आगमनाच्या त्या व्हिडिओमध्ये बघितलंच असतील लोकांनी. मग ही सगळी तुम्ही काही त्यांना आयडिया देतात काही, जे ज्यावेळेला डेकोरेट करायला येतात? नाही, डेकोरेट तर मी स्वतःच करतो. मी स्वतः तिथली पूजावन व सर्व मी स्वतःच करतो, त्यामुळे काय तेवढा इश्यू होत नाही. आणि जे मला जसं आई जशी सुंदर दिसेल माझ्या नजरेमध्ये, तेवढं मी तिला सुंदर करण्याचा प्रयत्न करत असतो. आता पूजेबद्दलच बोलले तर मला एक सांगा ना, की अशी किती पूजा इथे होत आहेत साधारण? असे साधारण आगमनाला देवीच्या पारंपरिक आपला प्रत्येक वर्षी वाद्य असतं, संबळ असू दे किंवा हलगे असू देत, तर देवीच्या पारंपरिक वाद्यांची आरती झाल्यानंतर देवीची मूर्ती तिथून आज्ञा घेऊन आपण स्टुडिओमधून बाहेर काढतो. तिथून आगमन मुंबईच्या पूर्ण धारावीची आपली प्रदक्षिणा करून आदिशक्ती पूर्ण मंडपामध्ये येईपर्यंत रात्रीचे 11:30 पावणे 1 होतात तिला स्थापना व्हायला. तर घटस्थापनेच्या दिवशी मूर्ती आमच्या इथूनच परत फिरून धारावीतून इथे यायला 1 वाजतात. त्यामुळं ती एक पूजा असते. आणि मध्ये महिलांचे कार्यक्रम असतात, हळदी कुंकू वगैरे. आणि त्याच्यानंतर आपला अष्टमीच्या आणि नवमीच्या मध्याला, अष्टमीची रात्र आणि नवमीची पहाट ह्याच्या मध्याला आपला हवनाचा कार्यक्रम असतो. तर त्याची पूर्णावती आपली पहाटेच्या ब्रह्ममुहूर्तावर पडते ती. आणि विसर्जनाची पूजा करून देवी दुपारी 12 वाजता घट हलतो, विसर्जनाची पूजा होते आणि मग विसर्जनाला संध्याकाळी 7 वाजता देवी मार्गस्थ होते. विसर्जन आपलं यंदा दसऱ्यालाच असतं. आधीपासून आमच्या या पूर्वजांची परंपरा आहे, दसऱ्याच्या दिवशीच सीमोल्लंघनाच्या दिवशीच विसर्जन करतो आपण. आता मला एक सांगा ना, की आता शेवटी हे मंडळ तर या मंडळाचं टीमवर्क कसं आहे? या मंडळाचं टीमवर्क खूप छान आहे. आता आमच्या आधीची पिढी म्हणजे आमचे काका वगैरे, जे आमच्या आधीची पिढी होती ती मंडळ सांभाळत होती, पण हल्ली 2 वर्ष झालं नवीन पिढीकर मंडळ सुपूर्त केलेलं आहे. पॅनलवरती सगळी नवीन मुलं आहेत आणि माझ्याच एज ग्रुपची म्हणजे माझ्या बालपणीचे सर्व मित्र आहेत. त्यामध्ये मी स्वतः अध्यक्ष पदावरती आहे आणि कार्याध्यक्ष माझा चुलत भाऊ आहे सचिन कदम, आणि मंडळाचा सचिव रोहित नारायणे म्हणून मित्र आहे, तो आहे. मंडळाचा खजिनदार संदीप सोनवणे म्हणून. तर असं, आणि ह्याच्या खाली उपपदावरती पण खूप सारी मुलं आहेत आपल्या इथली. तर काम करून रात्री संध्याकाळी 7-8 नंतर मग मंडळाची कामं करायला सर्व मुलं येतात. म्हणजे जसं प्रत्येक मंडळामध्ये असतं तसं याही मंडळामध्ये मुलं हौशी आहेत. विसर्जनाची तयारी असो, आगमनाची असो, तर त्यात खूप इंटरेस्टिंग आणि सर्व गोष्टी चालू आहेत आता. मला एक फक्त असं सांगा, की कुठलं असं भाविक कधी बोलले की आपली देवी एवढी लेट होते असं काही? खूप भाविक बोलले, पण कसं आहे, काम किती लवकर केलं तरी आम्ही त्या मूर्तीचा आणि तिचं एक अनुभवलं की तो जो निघायचा वेळ आहे संध्याकाळी 7:30 ते 8चा, ती मूर्ती त्याच वेळेत कारखान्यातनं बाहेर पडते. म्हणजे मीच करतो म्हणून असं नाही, तर ह्याच्या आधी आमची मूर्ती सुर्वे मामा म्हणून आहेत, त्यांनी 30 वर्ष मूर्ती केली ती. तर 30 वर्ष मूर्ती याच वेळेत बाहेर पडायची 7 ते 8. तर काय माहिती नाही, पण तोच वेळ कंटिन्यू माझ्याकडे पण तोच वेळ चालू झालेला आहे. तो किती जरी घाई केली मी तरी तोच वेळेत मूर्ती बाहेर पडते. आणि मला अजून एक प्रश्न याच्यावरूनच, की तुम्ही आहे ना घरी गेलेलात, मग आम्ही लोक आहे ना आतमध्ये शूट करत होतो, म्हणजे ते फर्स्ट लुक जो चेहऱ्याचा टाकायचा होता ना तो,
तर त्यावेळेला तुमच्या घरातून पहिलं तर शंखनाद आणि हे सगळं झालं, तर घरी काही आधी पूजा होते का? हो, घरी माझ्या आदिशक्तीची मूळ मूर्ती म्हणजे आमच्या गावची कुलदेवता यल्लामा देवी आहे. यल्लामा देवी जतचे आम्ही मानकरी आहोत. तर पहिला आधी घरच्या देवीची पूजा होते. म्हणजे जरी आगमन जरी झालं तरी घरच्या देवीची पहिला पूजा होते आणि विसर्जनाच्या आधी पण घरच्या देवीचीच पहिला पूजा होते. आणि घरच्या देवीची पूजा करूनच मी वेश पूर्ण आता आधी तर पूर्ण नॉर्मल रूपामध्ये असतो, असा पॅन्ट वगैरे घातलेला. पण देवीची पूजा झाल्यानंतर माझ्या अंघोळ झाल्यानंतर मी म्हणजे धोतर वगैरे घालून 9 दिवस मी या रूपामध्ये असतो. आणि घरची पूजा करून मग ते वाजत गाजत देवीचं पूजेचं ताट आपल्या स्टुडिओला येतं आणि मग तिथून खरी पूजा सुरू होते. आणि विसर्जन झाल्यानंतर पण आमच्यासाठी नवरात्रोत्सव संपत नाही. म्हणजे देवीचं विसर्जन झाल्यानंतर सुद्धा म्हणजे रात्री जरी देवी माहीम चौपाटीला 1 वाजता पोचते आणि तिचं विसर्जन 1:30 वाजता होतंय, तर आम्ही इथं आल्यानंतर रात्री 3 वाजता पुन्हा एकदा पूजा होते देवी सोडून आल्यानंतर. म्हणजे आमच्यासाठी देवीची मूर्ती अशी भावनिक क्षण असतो की कधी विसर्जन होतच नाही, ती पुन्हा आमच्या घरी त्या देवाऱ्यात विराजमान होते. म्हणजे आदिशक्तीचे जेवढे रूपं झाले तेवढे पुन्हा आम्ही त्या देवाऱ्यामध्ये बघितलेले आहेत. त्यामुळे तो एक वेगळा अनुभव दसऱ्याच्या दिवशी आम्हाला मिळतो. आणि अशी भावनात्मक संकल्पना आहे की देवी पुन्हा आमच्या घरी येते, म्हणून आम्ही ती घरी येऊन परत पूजा एकदा करतो आणि देवीचं रूप तिच्यातच बघतो. आणि वर्षभर पूर्ण तिच्या सेवेत असतो. पंचधातूची घरी मूर्ती आहे, त्यामुळं आदिशक्ती आमच्यासाठी वर्षभर आमच्या घरी असते. ठीक आहे, तर धन्यवाद दादा, तुम्ही आम्हाला वेळ दिला आणि पुढच्या 50 वर्षासाठी पहिली तर आमच्याकडून शुभेच्छा. धन्यवाद. आणि तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली कमेंटद्वारे सांगा. आणि तुम्ही नक्की आदिशक्तीचे ते या. आपल्याला फक्त मला एक इकडचा पत्ता तुम्ही सांगू शकता आपल्यापेक्षा? आपला इथला पत्ता आहे गोल्डन सनराइज सोसायटी, पालवाडी, धारावीची आदिशक्ती. आपण गुगल लोकेशनला नुसतं धारावीची आदिशक्ती टाकलं तरी आपल्या इथलं लोकेशन भेटून जातं. आणि आपल्या इथून खूप जवळचं स्टेशन माहीम स्टेशन आहे. माहीम स्टेशनवरून आपण चालत हार्डली 1-2 मिनिटावरती आपलं मंडळ आहे. इतकं बोलून मी आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. जय भवानी.